छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर परिसराच्या विकासाचा 6 वर्षांपासून रखडलेला मार्ग अखेर आता मोकळा झालाय। राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने विकास आराखड्यास मंजुरी दिल्याने भाविकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा मार्ग खुला झालाय। आराखड्यात भव्य सभामंडप, भक्तनिवास, प्रतीक्षा कक्ष, दर्शन रांग व्यवस्था, फूट ओव्हरब्रिज आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा समावेश आहे। जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्लीतील बैठकीत याबाबत सादरीकरण केले होते। पुरातत्वीय नियमांचे पालन करून बांधकामे केली जाणार असून यामुळे मंदिर परिसराचा कायापालट होणार। 1 जून पासून रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ महागणार आहेत। नव्या दरानुसार वडापाव थेट 13 रुपयांवरून 20 रुपयांपर्यंत पोहोचणार आहे। 12 रुपयांना मिळणारा समोसा सुद्धा आता 20 रुपयांना मिळणार आहे। ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ नाही। येत्या 1 जून पासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ हे महाग होणार आहेत। संत्रे, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूस सारख्या पेयांच्या दरात मात्र वाढ करण्यात आलेली नाही। तर रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थांचे नवे दर पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर वडापावचा जुना दर हा 13 रुपये, मात्र नवीन दर आता 20 रुपये होणार आहे। समोसा 12 रुपये होता, आता मात्र तो त्याचा भाव जो आहे तो 20 रुपये होणार आहे, महागणार आहे। रगडा पाव आधीचा जुना दर आहे तो आहे 20, आता नवीन दर होणार आहे 25। रगडा उसळ जुना दर 20, आता नवीन दर जो होणार आहे तो आहे 25। सुकी भेळ आधी 20 रुपये, आता मात्र 5 रुपयांनी महाग होऊन नवीन दर जो असणार आहे तो असणार आहे 25। चटणी भेळ जुना दर हा 25, तर आता नवा दर 30 रुपये असणार आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ आता महागणार आहे। मुंबई विमानतळावर 1.20 कोटींचे सोने जप्त करण्यात आले। तर खाद्यपदार्थाच्या दुकानातील एका कर्मचाऱ्याला या संदर्भात अटक करण्यात आली। पॅन्टच्या खिशात आणि मोज्यामध्ये हे सोने लपवण्यात आले होते। मुंबई विमानतळावरील एका खासगी खाद्यपदार्थाच्या दुकानात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोने तस्करीच्या प्रकरणी अटक केली। त्याच्याकडे एकूण 1,20,00,000 रुपये मूल्याचे सोने आढळून आले। संबंधित कर्मचारी विमानतळ परिसरात फिरत असताना अधिकाऱ्यांनी केलेल्या अचानक तपासणीमध्ये त्याच्या पॅन्टच्या खिशात एका मोज्यामध्ये हे सोने लपवल्याचं आढळून आलं। या तस्करीसाठी आपल्याला 5,000 रुपये मिळणार असल्यामुळे ही तस्करी केल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।